वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं विधिवत पूजा करण्यात आली। जिल्हा परिषद सदस्य संजय निकम व पंचायत समिती सदस्य हुसेन शेख व इतर मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व ध्वज उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत मोठ्या संख्येने शिवभक्त कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी शिवस्वराज्य प्रतिष्ठान, तरुण मित्र मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट TV 24 न्यूज, महेश जगदाळे, खंडारा, वैजापूर। कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो परा, ऋणसुनती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पुरती। जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मन, कामना पुरती। जय देव जय देव। शिव तुझे नाम है संकट, प्रीतम भीली तरुणी शिववाशी वारी। जय देव
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मौजे खंडाळा येथे आयोजित केलेल्या प्रतिमेचं पूजन आरती आणि या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो। आणि ज्या छत्रपतींनी या स्वराज्याची निर्मिती केली, सर्व 18 पगड जातीला बरोबर घेऊन हे स्वराज्य निर्माण झालं आणि त्या राजाची जयंती करत असताना मला एक जाणवलं की खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील, आपले अण्णाभाऊ साठे असतील, यांनी कोणत्याही एका धर्माला किंवा जातीला समोर ठेवून कुठलंही कार्य केलेलं नाही। आणि म्हणून मला थोडीशी खंत या ठिकाणी वाटली की जी संयोजन समिती जे सत्कार करणारे होते ते सगळे मला मगर वाटले। आणि म्हणून आपल्या सगळ्या 18 पगड जातीपैकी सर्वच त्या समितीमध्ये असले पाहिजे आणि हा सगळा उत्सव मग या सगळ्या जयंत्या महापुरुषांच्या सगळ्या समाजाच्या लोकांनी त्या अतिशय भक्तिभावानं या ठिकाणी साजरा केले पाहिजे। कारण प्रत्येक महापुरुषांनी आपल्याला एक आदर्श घालून दिलेला आहे आणि त्या आदर्शाप्रमाणे आपण या ठिकाणी गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। निश्चितच खंडाळकरांच्या उणीवा अडचणी या मी सगळ्या जाणलेल्या आहे आणि म्हणून जे जे माझ्या नजरेत आलंय तो विकास करण्याच्या संबंधामध्ये, ती कामं करण्याच्या संदर्भामध्ये मला सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। मग ते शिक्षण असेल, ते आरोग्य असेल, स्वच्छता असेल, गावाची सार्वजनिक कामं असतील, परंतु अनेक अशा काही गोष्टी की ज्या माझ्या ज्ञात नसतील त्या आपण कार्यकर्ते मंडळींनी एक सुजाण नागरिक म्हणून आपण मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर किंवा या ठिकाणी एखाद्या निवेदनाद्वारे निवेदन जर दिलं तर निश्चित त्यामध्ये सुद्धा काम करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करील। परत एकदा आपल्या सर्व गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आज अतिशय योगायोग आणि पवित्र दिवस आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज हिंदू आपला या मुस्लिम धर्मियांचा जो वर्षाचा जो सण असतो, जो उत्सव असतो, त्याचा सुद्धा आज रमजानचा पहिला दिवस आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आणि हिंदू बांधवांना सुद्धा या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी।